भाजपचे नेते किरीट सोमय्या पुन्हा ॲक्शन मोडवर. सोमय्या उद्या मालेगाव दौऱ्यावर. वोट जिहाद भाग दुसरा उघड करणार किरीट सोमय्यांचं ट्विट. मला अश्लील भाषेत शिवीगाळ आणि धमकीचा मेसेज. यांना यंत्रणेची भीती राहिलेली नाही. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी मराठा समाज आक्रमक. पुण्यामध्ये मराठा समाजाचं आंदोलन. कल्याणमधल्या मराठी कुटुंब मारहाण प्रकरणातील आरोपींना कोर्टात केलं हजर. आरोपींना कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातल्या 172 हेक्टर पिकांचं नुकसान. 23 गावातले 300 शेतकरी आर्थिक संकटात. पैठणमधील आठवडी बाजारात भाजीपाल्याला दर नसल्यानं शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकला. गेल्या 15 दिवसांपासून पांढरकवडा इथं सोयाबीनची खरेदी बंद. आधी बारदाना आणि आता गोदाम उपलब्ध नसल्याचं कारण देत सोयाबीन खरेदी बंद. भारतीय लष्करानं चीनच्या सीमेलगत उभारला छत्रपती शिवरायांचा पुतळा. 14,300 फूट उंचीवर उभारण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभची जोरदार तयारी सुरू. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत महाकुंभचं आयोजन. नागपूरच्या दिघोरा गावात 2 चिमुकलींचा विनयभंग. गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला केली अटक. मध्य प्रदेशमध्ये बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला बाहेर काढण्यात यश. 16 तासांनंतर 10 वर्षीय मुलाला बोअरवेलमधनं काढलं बाहेर. मेलबर्न टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला ऑल आऊट करण्यात भारताला अपयश. चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाकडे 333 रन्सची आघाडी. शेवटच्या विकेटसाठी ऑस्ट्रेलियाची 55 रन्सची पार्टनरशिप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.